शेतीची आवड, उत्तम नियोजन आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या त्रिसूत्रीचा वापर करत येवल्याच्या पवन काळे आणि धोंडीराम गाडे या मित्रांनी शेतीतून भरघोस उत्पन्न घेतलंय। अवघ्या अर्ध्या एकरातील वांग्याच्या लागवडीतून त्यांनी 2.25 लाख रुपये मिळवलेले आहेत। पाहूयात। शेती करण्याची आवड आणि परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती यातूनच अर्ध्या एकरातील वांग्याची ही शेती फुलली आहे। येवल्याच्या पवन काळे यांच्याकडे शेतजमीन नाही, मात्र शेती करण्याचा वेळ काही जात नव्हता। अशात मित्र धोंडीराम गाडे यांच्याशी भेट झाली। धोंडीराम यांच्या अर्ध्या एकरावर भाजीपाला लागवडीचा विचार पक्का झाला आणि या दोन मित्रांच्या शेतीचा प्रवास सुरू झाला। मे महिन्यात नांगरटीनंतर जमिनीला चांगलं कुजलेलं शेणखत दिलं, बेड तयार केलं, रासायनिक खतांचा हप्ता दिला, मल्चिंग पेपर अंथरला, ड्रीपच्या लॅटरल अंथरल्या आणि त्यावर वांग्याच्या अजय अंकुर जातीच्या रोपांची लागवड केली। अर्ध्या एकरासाठी त्यांना वांग्याची 2000 रोपं लागली। नांगरट केली, नांगरट करून आहे ना शेणखत टाकलेलं आहे। शेणखत टाकल्यानंतर आम्ही त्याच्यावर कट ओढून घेतले। कट वाढल्यानंतर रासायनिक खतांचं 2 गोणे टाकलेले आहे। मल्चिंग पेपर आथरला। मल्चिंग पेपर आथरल्यानंतर नर्सरीमधून 70 पैसे काढीनं रोप आणून त्याची लागवड केली। उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होती। विहिरीचं शिल्लक राहिलेलं पाणी ठिबकमधून पिकाला दिलं आणि पीक जगवलं। तर किडींच्या नियंत्रणासाठी औषधांच्या फवारण्या केल्या। लागवडीपासून 2.5 महिन्यांनंतर फळधारणा झाली आणि वांग्याचं उत्पादन सुरू झालं। मात्र ही वांगी व्यापाऱ्यांना न विकता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार दोघांनी केला। जिथं 300 रुपये क्रेटचा दर व्यापारी देत होते, तिथे ग्राहकांकडून 600 रुपये क्रेटचा दर मिळू लागला। बाजारात समजा कॅरेट म्हणजे मार्केटचा माल कमी आला असेल तर मग 60 रुपये किलो विकतो, जास्त आला तर मग 40 रुपये किलो विकतो। माल विकताना चांगलाच माल नेतो, त्यामुळं आमच्याकडे गिराईक दरवेळेस दुसरून परत येतं गिराईक। व्यापारी 1 कॅरेट विकतो तर आम्ही 4 कॅरेट वांगी विकतो, त्यामुळं मग आमचा फायदा होतो। 10 कॅरेट माल विकला जातो आमचा। येवल्यासह चास, मुखेड अशा आजूबाजूच्या आठवडी बाजाराचं हे दोघे नियोजन करतात। त्यानुसार रोज वांग्याची तोडणी होते आणि ही क्रेटमध्ये भरून बाजारात रवाना केली जातात। आतापर्यंत 400 क्रेट वांग्यांची विक्री झाली आहे। बाजाराचा अंदाज घेऊन हे दोघे 30 ते 50 रुपये किलो प्रमाणे वांग्याची विक्री करतात। आतापर्यंत त्यांना 1,60,000 रुपये मिळाले, तर अजून 1.5 महिन्यात 400 क्रेट वांग्यांचं उत्पादन अपेक्षित आहे। यातून 1 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांना आहे। मल्चिंग पेपर, रोपं, खतं, औषधं आणि वाहतूक असा 30,000चा खर्च झालाय। म्हणजेच त्यांना या वांग्यातून 2,30,000चा निव्वळ नफा मिळतोय। अजून तर सरासरी इतका 400 कॅरेट माल निघू शकतो। जरी भावाची रेंज कमी झाली ना, 250 रुपये निम्मा भाव जरी झाला, आपण 20 रुपये किलो जरी पकडला तर 250 रुपये कॅरेट पकडून 1 लाखाचं टार्गेट होऊ शकतं। अजून निव्वळ नफा होऊ शकतो 2.5 ते 2.25 लाखाचा। शेती ते ग्राहक अशी विक्री केल्यानं ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय। शिवाय व्यापाऱ्यांची साखळी गळून पडल्यानं अधिकचा नफाही होतोय। शेतीला नियोजनाची आणि मार्केटिंगची जोड दिल्यानं या 2 मित्रांना लाखोंचा नफा झालाय। अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, येवला।